अजित पवार विमान दुर्घटना प्रकरणाला नवे आणि गंभीर वळण मिळालं आहे. सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये उड्डाणादरम्यान मुख्य पायलटच्या सीटवर एक व्यक्ती झोपलेली दिसत असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओमुळे संपूर्ण प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. हा व्हिडिओ अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी स्वतः सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना जय पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून हा प्रकार अत्यंत निष्काळजीपणाचा असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. माझ्या वडिलांना आपण गमावलं आहे. हा निष्काळजीपणा माफ करण्याजोगा नाही, असं म्हणत त्यांनी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. जय पवार यांनी स्पष्ट शब्दांत मागणी केली आहे की संपूर्ण चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित VSR कंपनीची सर्व विमाने तात्काळ ग्राउंड करण्यात यावीत आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. दरम्यान या व्हायरल व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर आता विमान दुर्घटनेबाबतचा अधिकृत तपास अहवालही समोर आला आहे. 28 जानेवारी रोजी झालेल्या या दुर्घटनेबाबत विमान अपघात तपास संस्थेकडून 22 पानी प्राथमिक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या प्राथमिक अहवालानुसार लँडिंगच्या वेळी बारामती एअरफील्डवर दृश्यमानता केवळ 3 किलोमीटर होती, तर व्हिज्युअल फ्लाईट रूल्सनुसार किमान 5 किलोमीटर दृश्यमानता आवश्यक असते. उपग्रह चित्रांनुसार परिसरात हलके धुके असल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. अहवालात बारामती हे अनियंत्रित एअरफील्ड असल्याचं स्पष्ट करण्यात आलं असून रनवेवरील अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. रनवे मार्किंग फिकट असणं, सैल खडी, रनवेच्या बाजूला विंडसॉक नसणं आणि अपुरी संरक्षक भिंत या सगळ्या बाबी अपघाताला कारणीभूत ठरू शकतात, असं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. अपघातानंतर फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर हे दोन्ही त्यांच्या मूळ जागी सापडले. उच्च तापमानामुळे त्यांचं नुकसान झालं असलं तरी फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधील माहिती यशस्वीपणे डाउनलोड करण्यात आली आहे. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरचा डेटा अमेरिकेतील निर्मात्या कंपनीमार्फत पुनर्प्राप्त केला जाणार आहे. तपासादरम्यान उड्डाणापूर्वी दोन्ही पायलट्सची मद्यपान चाचणी निगेटिव्ह आल्याचंही अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. सध्या अपघाताच्या सर्व बाबींचा सखोल तपास सुरू असून अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे. व्हायरल व्हिडिओ, गंभीर आरोप आणि प्राथमिक अहवालातील धक्कादायक निरीक्षणांमुळे आता प्रश्न एकच आहे: विमान सुरक्षा व्यवस्थेत नेमकी चूक कुठे झाली आणि दोषींवर कठोर कारवाई होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं अंतिम अहवालानंतरच स्पष्ट होतील.